मोठ्या कंपनींचे नाव वापरून बनावट माल तयार करणाऱ्या एका फेक कंपनीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. शहर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार राजरोषपणे सुरू असल्याचं समोर आलं आहे. नया अकोला परिसरातील 2 कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून तब्बल 71,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे ब्रँडेड कंपन्या म्हणजे व्हील पावडर, व्हील साबण या ब्रँडेड कंपनीच्या नावावर डुप्लिकेट माल तयार केला जात होता. पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, सागर घुगे व पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात केवळ तयार मालच नाही तर तो बनवणारी यंत्रसामग्री सुद्धा जप्त केली आहे. सर्फ एक्सल आणि व्हील पावडरचे शेकडो पोते, निरमा पावडर पॅकिंगचे 15 लाख रुपयाची 5 मशीन, साबण पॅकिंगचे 4 लाखाची मशीन, विविध ब्रँडचे लेबल आणि प्लॅस्टिक पन्नीचे 10 नग, इलेक्ट्रिकल वजन काटा आणि सतीनगर येथील गोदामातील मोठ्या प्रमाणात कच्चा माल हा संपूर्ण पोलिसांनी जप्त केला आहे. जे जाहिराती आपण टीव्हीवर पाहतो या ब्रँडेड कंपनीच्या, मात्र माल तो येत नसून डुप्लिकेट माल असल्याचा प्रकार या कारखान्यावर केलेल्या कारवाईमुळे उघड झाला आहे. यामध्ये जुनेद खान, यासीन खान, पाकिजा कॉलनी, प्रफुल्ल विष्णुपंत डोहीफोळे, म्हाळा कॉलनी, शेख भुरू, शेख मुनीर, झंडा चौक, शेख कलीम, शेख माजिद, बिस्मिल्ला नगर या आरोपींचा समावेश आहे. या आरोपीकडे कारखाना चालवण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. हा बनावट माल नेमका कुठून आणला जात होता आणि कुठे विकला जाणार होता याचा तपास आता पोलीस करणार आहेत. अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती.